नमस्कार मित्रांनो, जॉब्स इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एमपीएससी पीएसआय भरती 2025 आणि पीएसआय मुख्य परीक्षा 2025 बद्दल आपण माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। चला जाणून घेऊया या भरतीची संपूर्ण माहिती आणि तयारीचे टिप्स। चला तर मग सुरू करूया। एमपीएससी मार्फत 2025 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय पदासाठी मोठी भरती होणार आहे। सध्या 3000हून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती आहे। 2024 मध्ये 615 जागांसाठी भरती झाली होती आणि 2025 साठी नवीन अधिसूचना लवकरच यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येईल। आता निवड प्रक्रियेमध्ये 4 टप्पे आहेत। पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी आणि 1 तासाचा वेळ असेल। मुख्य परीक्षा 2 पेपर प्रत्येकी 100 गुणाचे असतील। शारीरिक चाचणी 100 गुणांसाठी असतील आणि मुलाखत ही 40 गुणांसाठी राहील। पात्रता काय आहे? तुमचं वय 19 ते 31 वर्ष असावं, तुम्ही पदवीधर असावे आणि मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे। एससी एसटी आणि ओबीसी साठी वयामध्ये सूट आहे। आता पीएसआय ची मुख्य परीक्षा 2025 मध्ये कशी होईल हे नीट समजून घ्या। आता पीएसआय च्या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात। पेपर 1 साठी मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान प्रत्येकी 100 गुणांसाठी राहील आणि 1 तासाचा वेळ राहील। पेपर 2 मध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि पोलीस कायद्यांशी संबंधित विषय। आता यासाठी अभ्यासक्रम काय राहील हे नीट समजून घ्या। पेपर 1 साठी मराठी आणि इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह आणि चालू घडामोडी। पेपर 2 साठी भारतीय संविधान, तर्कशक्ती, गणित आणि पोलीस प्रशासन। आता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहील, ती कशी राहील हे नीट समजून घ्या। प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांचा नकारात्मक गुणांकन आहे, म्हणूनच अचूक उत्तरांची निवड महत्त्वाची आहे। तुम्ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून ही परीक्षा देऊ शकता। तर यासाठी शारीरिक पात्रता काय राहील हे नीट समजून घ्या। मुख्य परीक्षेनंतर शारीरिक चाचणी आहे जी 100 गुणांसाठी आहे। पुरुषांसाठी 4 मीटर लांब उडी, 800 मीटर धावणे, गोळाफेक आणि खेचणे। महिला आणि तृतीय पंथी यांच्यासाठी सुधारित निकष जसे की कमी लांब उडी आणि वेगळे धावण्याचा मर्यादा। शारीरिक चाचणी कठीण आहे, त्यामुळे नियमित व्यायाम आणि सराव आवश्यक आहे। तृतीय पंथी उमेदवारांना त्यांचे लिंग ओळख प्रमाणपत्र सादर करावे लागेल। तर पीएसआय भरतीची तयारी कशी कराल हे नीट समजून घ्या। संदर्भ पुस्तके, मराठी आणि इंग्रजीतील पुस्तके जसे की त्यांची किंमत तुम्हाला 650 ते 300 रुपयापर्यंत पडेल। मागील प्रश्नपत्रिका, टेक्स्ट बुक आणि महाभरतीवर मोफत मॉक टेस्ट उपलब्ध आहे। चालू घडामोडी, महाराष्ट्राच्या संबंधित बातम्या वाचत राहा। वेळेचे व्यवस्थापन, मॉक टेस्ट द्वारे सराव करा। शारीरिक चाचणी, लांब उडी, धावणे, गोळाफेक यांचा नियमित सराव करा। तयारीसाठी वेळापत्रक तयार करा आणि नियमित अभ्यास करा। आता या भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा आणि अपडेट काय राहतील हे नीट समजून घ्या। 2024 च्या भरतीसाठी मुख्य परीक्षा 23 सप्टेंबर 2024 रोजी झाली होती आणि 10 जानेवारी 2025 रोजी 603 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली। 2025 साठी नवीन अधिसूचना आणि तारखा लवकरच जाहीर होतील। एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 27 ते 29 मे 2025 रोजी झाली आहे, त्यामुळे पीएसआयच्या तारखाही याच कालावधीमध्ये अपेक्षित आहेत। आता नवीन अपडेटसाठी तुम्हाला www.mpsc.gov.in ला भेट द्यावी लागेल। मित्रांनो, एमपीएससी पीएसआय भरती 2025 ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे। मेहनत, समर्पण आणि योग्य तयारीने तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता। नियमित अपडेटसाठी एमपीएससीच्या वेबसाईटला भेट द्या आणि तयारीला आजपासून सुरुवात करा। आणि हो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जॉब्स इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी जॉब्स इंडियाच्या इन्स्टा आणि टेलिग्रामच्या चॅनलला देखील फॉलो करा। आणि हा व्हिडिओ तुमच्या पीएसआय होण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्या मित्राला नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्याला या व्हिडिओ मार्फत काहीतरी मदत होईल। चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।